आणि सुनील शेळके यांच्याप्रमाणे तरुणांमध्ये प्रचंड क्रेज। सुधाकर घारेंची विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी। लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता कर्जत मतदारसंघाला विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत। जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची जोरदार मोर्चे बांधणी केली असून राष्ट्रवादी पक्षाकडून सुधाकर घारे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झाल्याचे चित्र आहे। विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून सुधाकर घारे यांनी मतदारसंघात आपली ओळख निर्माण केली असून निलेश लंके आणि सुनील शेळके यांच्याप्रमाणे तरुणांमध्ये घारेंची प्रचंड क्रेज पाहायला मिळते। राष्ट्रवादीचे नेते आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची जोरदार मोर्चे बांधणी केली आहे। मागील 3-4 वर्षात कर्जत विधानसभा मतदारसंघात पक्ष बांधणी करून घारे यांनी विधानसभेवर आपला दावा निश्चित केला आहे। तरुणांसाठी रोजगार मेळावा, शर्यत प्रेमींसाठी बैलगाडा शर्यत, महिलांसाठी हळदी कुंकू, तरुणांसाठी दहीहंडी, कोरोना काळात गरिबांना धान्य वाटप, तसेच उन्हाळ्यात टँकरने मोफत पाणी पुरवठा असे अनेक उपक्रम सुधाकर घारे यांनी राबवले आहेत। माजी आमदार सुरेश लाड 2019 मध्ये पराभूत झाल्यानंतर राजकारणापासून दूर झाले होते। त्यावेळेस पक्षाची धुरा आपल्या खांद्यावर घेत घारे यांनी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी पक्ष जिवंत ठेवला आहे। सत्तेचं कोणतेही पद नसताना घारे यांनी एकही कार्यकर्ता ढळू दिलेला नाही। उलट दिवसेंदिवस पक्ष वाढताना दिसतोय। गेल्या वर्षभरात दर रविवारी होणारे पक्षप्रवेश सर्वांनाच अचंबित करणारे आहेत। मागच्या वर्षभरात सुधाकर घारे यांनी आपला वेग वाढवला आहे। गेली काही दिवस गाव भेटीच्या माध्यमातून घारे लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत। मुख्य म्हणजे राज्यात महायुती असतानाही विद्यमान आमदारांना थेट आव्हान देत सुधाकर घारे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीतील आपले इरादे स्पष्ट केले आहेत। राज्यात खासदार निलेश लंके आणि मावळचे आमदार सुनील शेळके ही 2 नावं सध्या गाजत आहेत। तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेल्या या नेत्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सुधाकर घारे यांची विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने वाटचाल सुरू झाली आहे। 18 ते 25 वयोगटातील तरुणांमध्ये सुधाकर घारे प्रचंड लोकप्रिय आहेत। आपल्यातला तरुण विधानसभेत आमदार म्हणून गेला पाहिजे अशा भावना या तरुण आणि नवमतदारांच्या आहेत। आपल्यातला तरुण विधानसभेत आमदार म्हणून गेला पाहिजे अशा भावना या तरुण आणि नवमतदार हेच तरुण मतदार 3 महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सुधाकर घारे यांना आमदार करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील अशी शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।